नमस्कार मंडळी, आज ते जो चाललाय जळगावचा रथ पाहायसोबत आज कोण कोण आहे आपल्यासोबत. आज मोनू मामा, सोनू मामा आणि त्यांचे मित्र खुद कुणाल मामा हे आम्ही सगळेजण झाले होते राईडवर मस्त जळगावचा रथ पाहायसाठी. यांनी आम्ही नुसतं कन्फ्युज तिकडनं जाऊ मस्त 5 मिनटं आम्ही मस्त डिस्कस केलं कुठून जायचं. हे बा आमचे कुणाल मामा, आम्ही आता म्हटलं कुठून जायचं, डीमार्टकडनं जायचं, शिंदे कॉलनीतून तिकडनं आम्ही गेले. थोडंसं गाडी लावली आम्ही मस्तपैकी माझ्या पप्पांच्या ऑफिसला. थोडं पायी चालत जरा पुढे गेले. हे बा मस्त आम्ही स्टाईल मारली थोडी. हे बा हात पारे गेले. चालता आम्हाला भेटलं मस्त मारुती मंदिरकडे मस्त आम्ही दुरून पाया पडून घेतला, कारण की मध्ये भजन चालू होतं. म्हटलं मामा, म्हटलं चुप पाया पडून चाललं लवकर, नाही तर पुढे निघून जाईन. मामाने ओके चल भाजी. मग मस्त चालत म्हटलं गप्पा मारत म्हटलं जाऊ, रथ भेटेन आपल्याला पुढे चालला. यांनी गर्दी पाहून एकामेकाचे हात धरून घेतले. का बरं तिच्या बाई अशी मजाक करत म्हटलं, यांचे गर्दीचे हात सुटले आणि मुरमा आपला चालू होता डॉर्मन सर. मी हात पकडा बाबा. जाता दिसली आम्हाला छोटीशी क्यूटशी भवानी, कुठे गेली भवानी आता तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आता मी कुठे गेली भवानी. मस्त लहान पोराने क्यूटचा शिंगार भवानीचा केलेला होता. सगळेजण मस्त सेल्फी काढत होते. म्हटलं आपण बी सेल्फी काढू. म्हटलं सेल्फी लावण्यासाठी एवढी मोठी रांग होती. म्हटलं चला भाऊ आता जस्ट चालला देईन आपल्या हातातून. म्हटलं मामा सटका लवकर, आता रथ पाहायचा आहे. रथ पाहता म्हटलं भवानी पहिले नुसते चेक करून पडत होती, कारण की भरपूर सकाळचे नाश्ता आहे. भवानी म्हणजे सोपी गोष्ट नाही यार. ही बाई विचारत होती, चक्कर येत होते वाटतं भवानीला, म्हणून ते भवानीला थोडंसं बाजूला गेला. आम्ही एवढा गर्दीतून मकडे तिकडे रथ पास शोधत जरा पुढे सरकले. मामा चला लवकर, टाईमपास करत होते याकडे. हे इकडनं तिकडनं बोलत मी थोडा सगळ्याला श्वास ऑक्सिजनची कमी झाली होती गर्दीमध्ये. मामांना वाटलं हाय, बोलले हाय. सगळेजण आपले स्टाईल मारत म्हटलं रथ शोधत चालले मी पुढे. आता म्हटलं रथ दिसला आम्हाला दूर सर मग लगेच पुढे चालता आपल्याला झाले रथचे दर्शन. सोनू मामा आपल्या घरच्यांना मस्तपैकी रथचं दर्शन दाखवत होता. म्हटलं आता आपण लाईव्ह दर्शन कर बापा. त्याला तसं कसं तरी मोबाईल ठेवायला लावला. म्हटलं चला आपण पुढे दर्शन करू देवाचे. सगळ्यांचे म्हटलं प्रत्येकाने आपले घट्ट हात पकडा आणि चला रोख रथकडे एवढी गर्दी होती की मग चालणं पाय ठेवायला मुश्किल होता. म्हणून मला मस्तपैकी हात पकडला. मी म्हटलं मामा चला लवकर आपण पटकन दर्शन घेऊ, बाकीचे काही मानलेले जाऊ द्या. मामाने चाललो म्हणे बाता. जाता मस्त दिसले आम्हाला बाजूला भवानी रथाच्या बाजूला नाचत होत्या. त्यांच्या डिंगडी करत आम्ही थोडेसे काने कोपरा सटकत कसे तरी रथाकडे पोचले. रथाच्या मस्त दोरीला आम्ही हात लावला. मग रथाला हात लावून सर आम्ही मस्तपैकी पाया पडल्या. देवाला रथाला सांगितलं, म्हटलं हे देवा आमचं सुख समृद्धी येऊ दे फक्त माझ्याकडे. बाकीचे पाहून घेतील ज्या पाया पडतील त्या. रथाचं दर्शन करून आलं आपण आपल्या मामाच्या दुकानावरच. मामाचं दुकान आहे गॅस गिझरचं. मामांना म्हटलं कसं चालू आहे धंदापाणी. मामा बोलले तुम्ही धंद्याचं टेन्शन नको घेऊ, धंद्याचं टेन्शन मी घेतो. म्हटलं ओके. हे प्रेमाचे 2 शब्द ऐकून सर म्हटलं जाऊ दे आपण आपलं तोंड आपण आपल्या ब्लॉगमध्येच काय करू. भैया म्हटलं कसं झालं भैयाची स्माईलच पाहून सण आपण काय झालो. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपण आपल्या ब्लॉगकडे लक्ष देऊ. आपलं ब्लॉग करता म्हटलं झाली होती आपली रात्र. म्हटलं थोडीशी तरी चहा पिऊ. चहाची त्याला सडणार तरी लागली होती. म्हटलं चला दुकानावर चला म्हणत आपण पोचले दुकानावर. त्याला म्हटलं मस्त कडक चहा दे. चहा सुद्धा होती व कडक. म्हटलं चव पिऊन सणच समजेल. हे सगळे चहा पिऊन सण तोंड उतरून ठेवलं होतं. म्हटलं काय आला भाऊ चहाला. म्हटलं 10 रुपयाचा पिणी तर पडेल. म्हटलं आता सगळे आता चहा पित होते. मालकांनी बी थोडीशी स्माईल दिली. म्हटलं खड्ड्यात जाऊ, आपल्याला काय घेतलं ना. ही संध्याकाळची चहा पिऊन सण आपण करू आपल्या ब्लॉगचं एंडिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते दिवसा काही नाही. नमस्कार, बाय.